व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा आज होणार आहे का या संदर्भात धाकधूक आहे। रत्नागिरी शहरासह जिल्ह्यामधल्या व्यावसायिकांमध्ये देखील या संदर्भातली चिंता आणि धाकधूक काहीशी वाढली आहे। व्यावसायिक सिलेंडरच्या पुरवठ्याच्या संदर्भात काही निर्बंध जारी करण्यात आलेले आहेत। दरम्यान या संदर्भात रत्नागिरी गॅस एजन्सीचे अधिकारी प्रीती राज यांनी प्रतिक्रिया दिली, आपण बघूया। शासकीय दवाखाने असतील किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल असतील, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन आहे जिथे मुलांना पोषण आहार, मिड डे मील वगैरे दिला जात आहे, किंवा अत्यावश्यक ज्या काही सेवा त्याच्यामध्ये येत आहेत, किंवा क्रिमॅटोरियम रत्नागिरीमध्ये तसं काही नाही आहे, पण अनेक ठिकाणी जिथे गॅसवरती कमर्शियल गॅसवरती दहन केलं जातं, तर अशा सेवा आणि त्याचबरोबर डिफेन्स सर्व्हिसेस ज्या आपल्या आहेत, ज्या आणीबाणीच्या वेळेला आपल्याला गरज लागणार आहे, तर अशा सर्व्हिसेसना देखील काटेकोर पालन आहेत किंवा नियम आहेत। त्या संस्थांनी आता मेन्शन केलेल्या सगळ्यांनीच आपल्याला एक लेटर देणं, त्यांच्या लेटर हेडवरती, आणि जो कोणी हेड आहे त्याच्या सही शिक्क्यानिशी देणं अपेक्षित आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।